विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातला 11वा पाठ अभ्यासतोय. पाठाचं नाव आहे गोष्ट अरुणिमाची आणि लेखिका आहेत सुप्रिया खोत. विद्यार्थी मित्रांनो, फोटोमध्ये दिसणारी ही अरुणिमा सिन्हा, आंबेडकर नगर उत्तर प्रदेश इथं राहणारी, नॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियन राहिलेली. जीवनात एका वाईट प्रसंगी रेल्वे अपघातात तिला आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर मात्र तिनं जो निर्णय घेतला तो जगाला अचंबित करणारा होता. तो म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचा. अपंग महिला आणि त्यात एव्हरेस्ट सर करणं ही गोष्ट तेवढी सोपी नव्हती. पण केवळ दुर्दम्य महत्वाकांक्षा, प्रयत्न, चिकाटी, जिद्द याच्या जोरावर या अरुणिमानं एव्हरेस्ट सर केलं आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला. तिच्यावर टीका करणाऱ्याची तोंड तिनं बंद केली. अशा एका जिद्दी अरुणिमाची गोष्ट या पाठामध्ये आपण बघणार आहोत. अरुणिमाच्या काही व्हिडिओ क्लिप्स आपण पाहणार आहोत की ज्यात तिनं आपला अनुभव सांगितलेला आहे. तेव्हा हा पाठ आपण छानपैकी समजावून घेऊ. सगळेच पाठ मार्क मिळवण्यासाठी नसतात मित्रांनो. मार्क तर मिळतातच, पण मार्कापेक्षाही काही मूल्यवान आपल्या पदरात पडतं काही पाठांमधून. अशाच पाठांपैकी हा एक पाठ गोष्ट अरुणिमाची. जीवनामध्ये महत्वाकांक्षेला किती महत्व असतं, जिद्द आणि चिकाटी माणसाला काय बनवू शकते याचे एक उदाहरण म्हणजे अरुणिमा सिन्हा आहे. तेव्हा या दृष्टीनं हा पाठ आपण बघू, अरुणिमाचे अनुभव आपण ऐकू. अरुणिमावर हा अपघात कसा झाला, त्यातून ती बाहेर कशी पडली, तिनं एव्हरेस्ट सर कसं केलं, ह्या सगळ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. तेव्हा पाठाला सुरुवात करूया आपण. त्याआधी आपण बघूया या पाठाच्या लेखिका सुप्रिया खोत यांचा परिचय. सुप्रिया खोत जन्म 1980, प्रसिद्ध लेखिका. विविध वृत्तपत्रातून व मासिकांमधून त्यांनी लेखन केलेले आहे. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यासारख्या विविध वृत्तपत्रांमधून सदर लेखन त्याने केलेले आहे. छात्र प्रबोधन पुणे येथे सहाय्यक संपादिका म्हणून काही काळ त्या कार्यरत होत्या. तेव्हा गोष्ट अरुणिमाची या पाठाचं लेखन सुप्रिया खोत यांनी जे केलेलं आहे ते अरुणिमा आपल्याला गोष्ट सांगते अशा शब्दांमध्ये केलेलं आहे. म्हणजे या पाठाची निवेदक जी आहे ती अरुणिमा सिन्हा आहे. तेव्हा आपण पाठाला सुरुवात करू. पाठाचा परिचय बघा. जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्वाकांक्षा, प्रयत्नवाद यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुणिमा. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. एव्हरेस्ट गाठणे हे भल्या भल्यांचे स्वप्न असते, पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले. या पाठात अरुणिमा स्वतःवर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्या समोर ठेवते. किंबहुना आपल्या प्रत्येकात एक जिद्दी अरुणिमा असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे अपयश हे कायम लक्षात ठेवा, असे अरुणिमा सांगते. तेव्हा मित्रांनो, या पाठाला आपण सुरुवात करूया. या पाठाकडे केवळ एक धडा म्हणून न पाहता आयुष्यात आपण काहीतरी शिकण्यासाठी हा धडा अभ्यासतोय असं तुम्ही माना, असं लेखिकेचं मत आहे. लेखिकेने एका प्रसंगी काय म्हटले ते ऐका. धडा म्हणून न बघता आपल्या आयुष्याकडे बघण्याच्या धारणा बदलायचा आपला एक दृष्टिकोन म्हणून आपण अरुणिमाकडे बघू शकतो. तेव्हा मित्रांनो, पाठाला आपण सुरुवात करू. एका एका परिच्छेदाचं प्रकट वाचन मी करेन आणि त्यानंतर तो परिच्छेद समजावून देईन. आपण अरुणिमाचं अनुभव देखील ऐकणार आहोत, त्याच्या व्हिडिओ क्लिप देखील पाहणार आहोत. तेव्हा एका एका परिच्छेदानं आपण हा पाठ समजावून घेऊ. पुस्तकात लक्ष द्या, पान नंबर 39 वर. दोस्तानो, मी अरुणिमा सिन्हा. आज तुम्ही गुगलवर शोधले तर माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि
माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी. पण एक सांगू, मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही, नव्हते. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणार आहे तुम्हाला. लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाहेब, मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य. पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर आता मी CISF ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील, हा भाईसाहेबने दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला आणि कॉल लेटर आले देखील. पण फॉर्म मध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल, या पाठाचं निवेदन जे आहे ते लेखिकेने असं लिहिलेलं आहे की जणू अरुणिमा आपल्याला गोष्ट सांगते. त्यामुळं अरुणिमा सिन्हा असं आपल्याला सांगते की दोस्तांनो, तुम्ही गुगलवर सर्च करा की जगातली पहिली अपंग महिला की जिनं एव्हरेस्ट सर केलं, किंवा जगातली पहिली अपंग भारतीय की ज्याने एव्हरेस्ट सर केलं. असं तुम्ही सर्च केलं तर अरुणिमा सिन्हाचं नाव येईल. अरुणिमा सिन्हा ही काय जन्मापासून अपंग वगैरे नव्हती. ती चांगली धडधाकट होती. व्हॉलीबॉलची आणि फुटबॉलची ती नॅशनल चॅम्पियन होती. अशी ही अरुणिमा ती आपल्याला गोष्ट सांगते तिची. काय सांगते बघा, ती घटना कशी घडली तिची सुरुवात करताना ती सांगते की लखनौ पासून 200 किलोमीटर अंतरावर असणारं आंबेडकर नगर हे तिचं मूळ गाव. घरामध्ये अरुणिमा स्वतः, आई, लहान भाऊ, मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. पण वडील मात्र लहान असतानाच, म्हणजे अरुणिमा आणि अरुणिमाची भावंड लहान असताना वडील देवाघरी गेलेले. आता भाईसाहेब म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचे पती, हेच काय ते कुटुंबातले महत्वाचे निर्णय घेणारे. म्हणजे वडिलाच्या पाठी त्यांचे जे भाईसाहेब होते, तिच्या मोठ्या बहिणीचे पती जे होते, ते सगळे निर्णय घेणारे होते. खेळावर अपार प्रेम असणाऱ्या कुटुंबात माझा जन्म झाला, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असं अरुणिमा आपल्याला सांगते. फुटबॉलची आणि फुटबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यानंतर मी CISF मध्ये नोकरी करावी असं भाईसाहेबांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी सल्ला दिला की तू CISF मध्ये नोकरी कर, म्हणजे पॅरामिलिटरी फोर्स असतात तसं तू पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जर तू नोकरीला लागलीस तर खेळाशी तू जोडलेली राहशील, तू आयुष्यभर व्हॉलीबॉल खेळू शकशील, फुटबॉल खेळू शकशील. हा सल्ला भाईसाहेबांनी दिला आणि तो शिरोधार्य मानून मी त्यासाठी अर्ज केला. कॉल लेटर आलं, पण फॉर्म मध्ये जन्मतारीख चुकलेली होती आणि तो घोळ निस्तरण्यासाठी मी दिल्लीला निघाले. पुढचा परिच्छेद बघा. 11 एप्रिल 2011 चा हा दिवस. लखनौ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत, गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी एक कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. बस एवढे कागदपत्राचे काम झाले की झालेच आपले पक्के. अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते. पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्याने डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे त्या डब्यातला प्रत्येक जण अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधामानी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे
आणखी जोरात 2 धावपट्ट्याच्या मध्ये उडून पडले. अरुणिमा, रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे, हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचेतोवर खूप उशीर झाला होता. त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगानं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल 49 रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या. एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झालेली. लखनौ रेल्वे स्टेशन पासून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली. लखनौहून दिल्लीकडे ती निघाली. लखनौचं रेल्वे स्टेशन हे जे दिसतंय चित्रात ते लखनौ रेल्वे स्टेशन आहे. त्या स्टेशन मध्ये खूप गर्दी होती आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली असं अरुणिमा सांगते. अरुणिमाच आपल्याला काय सांगते हे या चित्रफितीमध्ये पहा. एक्चुअली मेरा एसएससी के थ्रू मैंने एक फॉर्म डाला था जिसमें पैरामेट्रिक्स के सारे थे, तो उसमें मुझे सीआईएसएफ को मैंने वरीयता दी थी। तो उसी का हम इंटरव्यू और मेरा जन्म तिथि गलत हो गया था। उस जन्म तिथि को हम सही कराने के लिए ग्रेटर नोएडा और उसके इंटरव्यू के लिए जा रहे थे। तो हमारी सिस्टर हमको वहाँ तक लखनऊ रेलवे स्टेशन तक छोड़ी और हमको फिर हमारी जब ट्रेन आई तो हमको बैठा के फिर वो चली गई। तो जनरल कंपार्टमेंट में वैसे भी बहुत भीड़ होती है। एकदम विंडो वाली सीट पे जो सिंगल सीट होती है, जनरल कंपार्टमेंट में सिंगल सीट होती है, उस पर एक आदमी पहले से ही बैठा हुआ था। हम साइड से बस ऐसे करके बस इतनी जगह मुझे मिली होगी और उस पर बैठे और बैठने के बाद अब वो लोग कहाँ से चढ़े ये मुझे नहीं पता है। और करीब वही 1:30-2 करीब लगभग के करीब वहाँ पे उन्होंने मुझे बस हम तो ऐसे अपने थाई पे मैंने अपने डॉक्यूमेंट्स रखे थे, मेरा बैग मेरे कंधे पे था और वो एक बैग आया और मेरे ऐसे गले पे उन्होंने हाथ मारा, क्योंकि मेरी वो गोल्ड चैन थी तो गले पे जब हाथ मारा तो काफ़ी हम चौंक गए, डर, क्योंकि किसी के साथ भी अगर ऐसा घटना होगा तो वो चौंक जाएगा। तो हम एकदम चौंक गए और डर गए हम। तो जब हम खड़े हुए तो जस्ट दरवाज़ा, ट्रेन का दरवाज़ा एकदम पीछे था, एकदम ऐसे ट्रेन का दरवाज़ा पीछे था और सामने से वो लोग थे, 3 लोग तो एकदम सामने दिख रहे, बाकी 2 लोग और थे, मतलब करीब 4-5 लोग थे। 2 लोगों ने मेरा हाथ पकड़ा और ऐसे करके दोनों ने साइड से जो 2 लोग थे उन्होंने मेरा हाथ पकड़ा और सामने वाले ने जो सामने था वो गले पे पकड़ के और जोर से पैर से लात मारी और मेरा दुर्भाग्य था कि हम पकड़ नहीं पाए और हम ट्रेन उसी समय दूसरे ट्रैक से ट्रेन आ गई। और ये हमको नहीं पता कि हम कौन सा मेरा ये पैर कौन सी ट्रेन में गया, वो वाली ट्रेन में गया कि जिस ट्रेन में हम थे, ये हमको नहीं पता। लेकिन मेरा उस समय जब गिरे तो हमको ये भी नहीं पता चला कि मेरा पैर कट गया। दर्द बहुत ज़्यादा हो रहा था, लेकिन ये मुझे नहीं पता चला कि मेरा पैर कट गया। और बहुत ज़ोर से हम चिल्लाए, लेकिन दोनों ट्रेनें निकल गईं और ऐसे करके हम उठने की कोशिश किए तो ये पैर मेरा पत्थरों में टकराया और इस पैर की हड्डियाँ टूट के बाहर आ गई थी। तो जब ये पैर टकराया उसमें तो हम सोचे कि हम उठ क्यों नहीं पा रहे हैं। थाई उठा के देखा तो मेरा जो पैर कटा हुआ पैर जीन्स में ऐसे लटका हुआ था, जूता उता सहित ऐसा लटका। चोरांबरोबर मुकाबला करता करता अरुणिमाच्या आयुष्यामध्ये हा अत्यंत वाईट प्रसंग घडलेला होता. यामध्ये ते खूप वाईट तऱ्हेने जखमी झालेली होती. एक पाय तुटलेला होता, दुसऱ्या पायाची हाडं मोडलेली होती. तेव्हा हा प्रसंग झाल्यानंतर पुढे काय होतं बघा, पुढचा परिच्छेद बघा. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तेथून सुटकेचा विचार करत होता. सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथं आले. हादरलेच ते मला अशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर आणि सहकार्यांना मीच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही
तो कापला तरी चालेल. डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली, ही बातमी प्रसार माध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्स मध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या, पण पण शल्य एकच होतं की प्रसार माध्यमांमध्ये वाटेल त्या बावड्या उडत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्स मध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कोणाला वेळ होता ना रस. विद्यार्थी मित्रांनो, तब्बल 7 तास अर्धमेल्या अवस्थेत रेल्वेच्या रुळावर पडून राहिलेली ही अरुणिमा, नंतर तिथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि तिथून पुढे ती एम्स मध्ये आले. पण अरुणिमा म्हणते, माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. म्हणजे काय झालं हे आपण तिच्या शब्दात ऐकू. ते हिंदीत सांगते, पण मला आशा आहे की तुम्हाला हिंदी चांगलं समजतं. तेव्हा ऐका अरुणिमा काय म्हणते. पूरी रात मैं उसी ट्रैक पे थी. सुबह हुआ, गांव वालों ने मुझे देखा, उठा के डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बरेली, उत्तर प्रदेश ले जाके मुझे एडमिट किया. वहां के सीएमएस, फार्मासिस्ट, डॉक्टर बेड पे मुझे ऐसे रख दिया गया और आपस में बातें कर रहे, हमारे पास एनेस्थीसिया नहीं है, ब्लड नहीं है, ऑक्सीजन, इसका इलाज शुरू करें तो कहां से शुरू करें. मैं देख नहीं पा रही थी लेकिन मुझे सुनाई सब कुछ. मेरा ब्रेन कॉन्शियस तब भी काम कर रहा था. उतनी देर में मैंने सिर्फ एक बार बोला है. उतनी देर तक मैं रेलवे ट्रैक पे थी. अभी तो उस दर्द को बर्दाश्त किया. अभी तो आप मेरे अच्छे के लिए मेरे पैर काटेंगे, बिना एनेस्थीसिया काट दीजिए. बहुत कम सुनने को मिलता है कि डॉक्टर, एक फार्मासिस्ट अपना ब्लड देके किसी पेशेंट को बचाए, लेकिन ऐसे लोग भी हैं जिसकी वजह से आज मैं जिंदा हूं. उन्होंने अपना 1-1 यूनिट ब्लड दिया. उन्होंने अपना, फार्मासिस्ट वहां के मिस्टर वीसी यादव, बरेली, उत्तर प्रदेश, उन्होंने अपना 1-1 यूनिट मुझे ब्लड दिया और मेरा पैर बिना एनेस्थीसिया काट दिया गया था. बिना एनेस्थीसिया मेरा पैर काट के मैं शायद उसको भी, शायद आपको नहीं ब्रीफ कर सकती, बता नहीं सकती कि उस असहनीय पेन को, असहनीय दर्द को शायद मैं नहीं बता पाऊंगी. खैर, जब बात मीडिया में आई कि अरुणिमा नेशनल प्लेयर है तो मुझे ट्रीटमेंट अच्छा मिलना शुरू हुआ. वहां से किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनऊ, फिर वहां से मुझे एम्स ट्रॉमा सेंटर न्यू दिल्ली शिफ्ट किया. अभी तक क्या था, एम्स में थी. अभी तक क्या था, किसी के साथ भी इस तरीके की दुर्घटना होती है, वो हॉस्पिटल पहुंचता है और ठीक होता, अपने जीवन के आगे के बारे में सोचता है. यकीन मानिए, मेरी जिंदगी का सबसे बड़ा स्ट्रगल एम्स से शुरू हुआ है. मैं एम्स में थी और 20 से 25 दिन बाद जब डॉक्टरों ने बुलेटिन जारी किया है कि अरुणिमा ठीक है, बातचीत कर सकती है, उसका एक पैर तो कट चुका है, दूसरा पैर रॉड डाल दिया, वो ठीक हो जाएगा. एक पैर को उन्होंने बचा लिया था. तो मैं टीवी और न्यूज़पेपर देखना शुरू की, हो क्या रहा है. फ्रंट पेज हेडलाइन थी, पेपर जब आया फ्रंट पेज हेडलाइन थी, उसमें मोटे मोटे अक्षरों में लिखा था कि अरुणिमा के पास टिकट नहीं था, टीटी आने पर अरुणिमा ट्रेन से कूद गई. इतना ही नहीं, जस्ट दूसरे दिन जब मैंने पेपर देखा तो उसमें यह था कि अरुणिमा सुसाइड के लिए गई थी. कैन यू इमेजिन, जिस इंसान का शरीर का एक अंग कट चुका हो, पूरी जिंदगी का पता नहीं है व्हील चेयर, बैसाखी या बेड से उठ भी पाएगा कि नहीं. मैं बेड से उठ नहीं पाती थी क्योंकि मेरे स्पाइन में 3-4 फ्रैक्चर थे. इतना भीषण एक्सीडेंट, उसके साथ सहानुभूति की बजाय सारी आलोचनाएं मेरे खिलाफ थी कि अरुणिमा सुसाइड के लिए गई थी, टिकट नहीं था, टीटी आने पर कूद गई. उसकी मनोदशा क्या होगी या फिर उसके परिवार की मनोदशा क्या होगी, आप ये सोच सकते हैं. मेरा परिवार मुझसे छुप के बाहर रोता था कि अब क्या होगा. अगर आप ये सोच रहे होंगे कि मैं नहीं रोई, मैं भी बहुत रोई हूं. लेकिन वो एक पल था. दूसरे पल जब अरुणिमावर उपचार सुरू झाले होते, तिचा जीव वाचलेला होता, एम्स मध्ये तिच्यावर उत्तम उपचार होत होते, पण वर्तमानपत्रामध्ये जे छापून येत होतं ते फार वेदनादायी होतं.
तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, तिच्याकडे तिकीट नव्हतं. अशा सगळ्या टीका करणाऱ्याला उत्तर देण्यासाठी ती काय निर्णय घेते बघा. पुढचा परिच्छेद बघा. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत आहेत, त्यांना बोलू दे. पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगन भरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचा विचार करू लागले होते. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला, तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असा वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्स मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेले पेशंट दिवसेंदिवस आणि महिनोन-महिने उठत नाहीत. मी 2च दिवसात उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडाची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार आणि जोडीला भाईसाहेब. आम्ही पोहोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडं. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव आशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलायस, तुला ठाऊक आहे? तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलायस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. इथं अरुणिमा आपल्याला सांगते की मी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या विचारपूर्वक एक निर्णय घेतला, तो म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचा. एव्हरेस्ट म्हणजे जगातलं अत्युच्च शिखर होतं. एव्हरेस्ट सर करणं म्हणजे जगाच्या अत्युच्च ठिकाणी पोहोचणं होतं, मोठ्या पराक्रमाचं काम होतं. पण एका पायानं अपंग झालेली ही अरुणिमा आपला निर्णय जाहीर करते की मी आता एव्हरेस्ट सर करणार. जसा तिचा निर्णय हा लोकांसमोर येतो, त्याही निर्णयावर लोक हसायला लागतात. तेव्हा लोकाला तो प्रसंग, तो अनुभव काय आहे, तिच्या शब्दात ऐका. जब मैंने लोगों के सामने रखा कि मैं माउंटेनिंग करना चाहती हूँ, एवरेस्ट के लिए मुझे ट्राई करना है, हर किसी ने मुझे बोला कि क्या है, पागल हो चुकी हो क्या, तुम्हारा दिमाग खराब हो चुका, तुम कभी नहीं कर सकती माउंटेनिंग. एक पैर आर्टिफिशियल है, दूसरे में रॉड है, और तुम्हारा दिमाग खराब है, स्पाइन में भी फ्रैक्चर है, तुम पागल होगे, चुपचाप कोई नौकरी करो, जीवन यापन करो. क्योंकि लोगों का सबसे बड़ा प्रॉब्लम ये होता, लोग फिजिकल देखते, पैरों को मेरी अंतरात्मा में क्या चल रहा था वो तो किसी को पता ही नहीं था. ये लगता है सबसे बड़ा मोटिवेटर कौन होता, आप खुद. जिस दिन किसी भी लक्ष्य के प्रति आपकी अंतरात्मा जाग गई, आपको कोई नहीं रोक सकता उस लक्ष्य को पाने में. ये मैं किताब से बातें नहीं बोल रही हूँ, ये मैं एक एक पल मैंने वो, ये मैं कोई भी किताब की बातें नहीं, एक एक पल आज जो मेरा 26 साल का एक्सपीरियंस है वो मैं बता रही हूँ सिर्फ. आप फर्स्ट तुरंत गए बछेंद्री मैम के पास. जब मिले, मैम ने फर्स्ट टाइम जब मुझे देखा तो उन्होंने कहा, अरुणिमा, उनकी आंखों में आंसू आ गए. उन्होंने बोला, अरुणिमा, तूने ऐसी हालात में एवरेस्ट जैसे दुरूह पहाड़ के बारे में सोचा तो तूने अपने अंदर तो एवरेस्ट फतह कर लिया, अब तो सिर्फ लोगों के लिए. मेरे परिवार को छोड़ के बाहर की पहली ऐसी महिला थी जिन्होंने मुझ पे भरोसा किया था कि हाँ अरुणिमा तुम कर सकती हो. मेरे लिए वही बहुत बड़ी चीज थी. पुढील परिच्छेद बघा. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव घेणे, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते.
या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे माझ्या लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत असल्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिकच आहे, जिथे अव्यंग धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसांची एक रोमांचकारी चढाई. मित्रांनो, फोटोमध्ये अरुणिमा सोबत जी महिला दिसते ना ती आहे बचेंद्री पाल, की जी भारतातली पहिली महिला की जिनं एव्हरेस्ट सर केलं आणि अरुणिमाला देखील प्रोत्साहन दिलं. त्यानंतर अरुणिमाचं नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी प्रशिक्षण सुरू झालं. छोटे परंतु धोकादायक पर्वत चढणं किंवा मरणप्राय कठीण अनुभव घेणं किंवा ध्येयापासून विचलित करू पाहणारं कष्टदायक, म्हणजे आता हे सगळं आपण सोडून द्यावं इतके कष्ट ज्यात पडतील असे अनुभव ती घेत होती आणि या प्रशिक्षणातून ती तावून निघत होती. त्यावेळी तिच्या एक लक्षात आलं की आपला जो कृत्रिम पाय आहे हा पाय घट्ट रोवून पर्वत चढणं थोडं अवघड होत आहे. कारण पायाची टाच ही जमिनीत रुतवत असताना टाच आणि चवडा असा गोल फिरायचा आणि दुसरा पाय की जो चांगला होता त्यात देखील एक रॉड टाकलेला होता ऑपरेशन करून. त्यावर जरा दाब दिला की प्रचंड तीव्र वेदनाचे झटके यायचे आणि अशा परिस्थितीत मी हे सगळं प्रशिक्षण पण पूर्ण केलेलं होतं आणि आता एव्हरेस्ट चढायची तयारी सुरू केली होती. जो शेर्पा होता तो शेर्पा काय तयार होईना. शेर्पा असा म्हणायचा की ही स्वतःही मरेल आणि मलाही मारेल, मी नाही जाणार. पण कुटुंबानं कशी तरी शेर्पाची समजूत घातली आणि मग गिर्यारोहणाची तयारी झाली आणि अरुणिमा आपल्याला सांगते की क्षणोक्षणी आव्हानांना भेटणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसाची रोमांचकारी लढाई सुरू झाली. पुढील परिच्छेद बघा. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4 ला पोहोचलात की तिथून शिखर 3500 फुटांवर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात म्हणून याला डेथ झोन म्हटले जाते. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प्स मध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. डेथ झोनची लढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मरायचं नाही आहे अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी बजावत होते. हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं ना तसंच अगदी तसंच आपलं शरीर वागतं. 21 मे 2013 ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीने बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाऊ और नेव्हर. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलं असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अगदी अशीन तशी मरणारच होते
तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यास तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेर्पाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकावला. मित्रांनो, या रोमांचकारी अत्यंत दुर्धर अशा या एव्हरेस्ट चढाईचं वर्णन अरुणिमा कशी करते ते तिच्याच शब्दात आपण ऐकू. हा एक रोमहर्षक चढाईचा प्रसंग ती आपल्याला सांगते. ऐका ती काय म्हणते. आ पाना मैं नहीं समझा पाती कि भाई मैं कर सकती हूँ। जब मैं एवरेस्ट के लिए शेरपा होता, शेरपा को जब ये बात पता चला कि मेरा प्रोस्थेटिक लेग है, आर्टिफिशियल लेग है दूसरे में रॉड, बोला नहीं ले जा सकता, इसकी वजह से तो मेरी भी जान जाएगी। मैडम ने, हमने सबने कन्विंस किया किसी तरीके से। मन वाकई में जो टीवी में हम और उसमें फोटोज में देखते हैं ब्लू और ग्रीन आइस, हिला देने वाला होता, जितना सुंदर दिखता उतना ही हिला देने वाला होता। जब मैं हमारे ग्रुप में 6 लोग थे, रॉकी एरिया तक मैं सबसे पहले थी, लेकिन जैसे ही मैं ग्रीन और ब्लू आइस में गई मेरा आर्टिफिशियल लेग स्लिप कर जाता था। फ्रंट पॉइंटिंग से, जब मैं फ्रंट क्रैम्पोन से फ्रंट पॉइंटिंग मारती थी, लेफ्ट से पेन होता था तब भी करते, लेकिन आर्टिफिशियल जैसे फ्रंट पॉइंटिंग मूव हो जाता, मेरा पैर ही मूव हो जाता था। शेरपा मुझे बोला नहीं हो सकता अरुणिमा, जबरदस्ती मत करो। मैंने कहा कुछ नहीं, ये मेरा पैर है, मैं जानती हूँ कैसे चलेगा। फाइनली 1 2 बार 3 बार करने, 4 बार 5 बार होल्ड हो जाता था, आइस थोड़ा टूट टूट के निकलता था, तो मैं वहां पैर रख रख के जाती थी। कैंप 3 तक ठीक था, प्रॉपर एक्लिमेटाइज किया अपने आप। कैंप 3 तक जनरली गए। बात जब कैंप 3 के ऊपर की होती है, साउथ कोल समिट, अच्छे अच्छे माउंटेनियर, अच्छे अच्छे दिलेर के हौसले धरे के धरे तब रह जाते हैं जब अपनी आंखों के सामने किसी को मरता देखता है, और दिमाग में बात, जब जिसको डिसीजन मेकिंग, और ये दिमाग में बातें जब ये आने लगती हैं कि अरे जिस चीज के लिए हम जा रहे हैं उसी चीज के लिए आदमी मर रहा है, इसी चीज के लोग लिए मर चुके हैं। रात में क्लाइंबिंग, ज्यादा से ज्यादा माउंटेनिंग रात में की जाती है क्योंकि वेदर शांत होता है। जब मैं रात में निकली साउथ कोल से, कैंप 4 से, मेरी हेडलाइट जिधर ही हेडलाइट जा रही थी उधर ही डेड बॉडीज मुझे नजर आ रही थी। मेरे रोंगटे खड़े हो रहे थे, मुझे समझ में नहीं आ रहा था कि मैं करूं तो क्या करूं। इतना ही नहीं, मैं जिस रोप में थी उसी रोप में जब मैं आगे जा रही हूँ और एक बांग्लादेशी, उनका हाथ हल्का हल्का ऐसे हिल रहा, मुंह से आवाज आ रही थी। मैं एक्सप्लेन नहीं कर सकती मुझे कितना डर लग रहा था। बार बार ये बार बार मन में आती, इसका ऑक्सीजन खत्म हुआ है, ये मर चुका है लास्ट सिचुएशन में, और हम कुछ नहीं कर पा रहे हैं, क्या करें। उसके बाद मैंने 10 से 15 मिनट सिर्फ मैं वहां खड़ी रही। मैंने सिर्फ इतना बोला कि अगर आप सभी में से सभी ने एवरेस्ट सबमिट कर लिया तब तो ठीक है, अगर नहीं सबमिट किया है मैं सबके लिए एवरेस्ट सबमिट करूंगी और जिंदा वापस जाऊंगी। क्योंकि जैसा हम सोचते हैं हमारी बॉडी उसी तरीके से जनरेट करना शुरू करती है। मैंने डेड बॉडी, क्योंकि जा ही नहीं सकते थे किनारे से, उसी रोप में वो एंकर है, डेड बॉडी को लांगी और लांग के जाना शुरू किया। हिलेरी स्टेप साउथ समिट के करीब जब मैं खुद पहुंची, मेरे शेरपा ने एक जोर से झटका मुझे दिया कि अरुणिमा वापस चलो, तुम्हारा ऑक्सीजन खत्म हो रहा है। हिलेरी स्टेप के बाद एवरेस्ट समिट है, थोड़ा चलने पे बाद एवरेस्ट समिट है। अगर कोई आपसे ये बोले, आप अपने टारगेट के इतने करीब हो, अगर कोई आपसे ये बोले कि अरुणिमा वापस चलो, कैसा लगता है। मैंने भी ये बोला, अरुणिमा जिंदगी रही दोबारा ट्राई करना और एवरेस्ट समिट हो जाएगा दोबारा तुम्हारा। मैंने कहा नहीं। मुझे बछेंद्री मैम ने भी एक बार बात समझाई थी, मेरी माँ ने मुझे एक बात बताया था कि लाइफ में कभी कभी सिचुएशन ऐसी आती है जब सिर्फ आप अकेले होते हो, डिसीजन सिर्फ आपको लेना होता है। जहां पे भी होना, खड़े होकर हल्का सा पीछे मुड़कर देखना और ये सोचना कि आप एक एक कदम चल के यहाँ तक पहुंचे हो, सिर्फ अपना एक कदम आगे बढ़ाना, तुम देखना कुछ देर बाद तुम टॉप पे होगी। मेरे दिमाग में उनकी बातें वीडियो की तरह चल रही थी और सिर्फ एवरेस्ट का टॉप चल रहा था। मैंने शेरपा को पहले कन्विंस करने की कोशिश की कि भाई चल, कुछ नहीं होगा भाई चल। फाइनली जब वो नहीं माना, मैंने एक कदम आगे बढ़ाया, डिसीजन लिया कि नहीं, जाना ही जाना है। आगे बढ़े, करीब 1 से 1.5 घंटे बाद मैं टॉप पे थी। और इतना ही नहीं, आज भी मैं जितनी बार बोलती हूँ उतनी बार मैं महसूस करती हूँ, मेरे रोंगटे खड़े हो जाते हैं, मेरा
दोनों हाथ ऊपर करके जोर जोर चिल्लाने का मन कर रहा, कितनी जोर से चिल्लाऊं, इतनी जोर से चिल्लाऊं कि सबको बता दूं कि आज मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूं। उन लोगों को बता दूं जो लोग ये सोचते हैं, लड़की, दूसरे विकलांग, तीसरे मिडिल क्लास में, जो लोग एक बार हार के फिर दोबारा लड़ना नहीं चाहते, जो लोग हारने के बाद सोचते हैं कि हम दोबारा कुछ कर नहीं सकते, उन लोगों को मैं चिल्ला चिल्ला के टॉप से बताना चाहती थी कि नहीं, आप सब कुछ कर सकते हो। सिर्फ एक सोच की विकलांगता, हैंडीकैप आदमी यहाँ से होता है, यहाँ से नहीं। अगर यहाँ से जो आदमी विकलांग है तो नॉर्मल आदमी भी विकलांग है, जो अगर यहाँ से विकलांग है। चिल्ला चिल्ला के मैं बताना चाहती थी। मैंने शेरपा से कहा कि आप एक फोटो खींच लो, क्योंकि सारे लोग फोटो, अपना नेशनल फ्लैग का जो वैल्यू होती है ना, वो जब हम कहीं बाहर होते हैं तो पता चलता है। मुझे भी बहुत खुशी हो रही थी। फ्लैग को हग किया और बोला फोटो खींचो। बोला पागल हो गई है, तेरा ऑक्सीजन कभी भी खत्म हो जाएगा, नीचे चल। नहीं, फोटो खींच लो। फोटो खींचा उसने। वो तो अगली बार इतना तेज गुस्सा हुआ, मैंने उसको बोला कि भाई वीडियो भी बना ले। 8848 की हाइट पे ऑक्सीजन खत्म हो रहा है। आज हम भी हंस रहे हैं आप लोगों के साथ, क्योंकि यहाँ पूरा ऑक्सीजन है। और 8848 की हाइट पे जब मुझे शेरपा, कोई भी शेरपा को बोलेगा भाई वीडियो बना, तो परेशान हो जाएगा, पागल हो चुकी क्या, तुम मर जाए, मैं जा रहा हूँ नीचे। मैंने कहा नहीं, कुछ नहीं होगा, आप बनाओ वीडियो। किसी तरीके से मन में 4-5 पेयर बैटरी रख के लेके गई कि डिस्पोजल कैमरा, एक अलग कैमरा, की मतलब एक नहीं काम करेगा तो दूसरा करेगा। कहीं ना कहीं से मेरे भी दिमाग में ये बात आ चुका था कि मैं जिंदा वापस ना जाऊं। मैं चाहती थी कि अगर मैं जिंदा ना जाऊं तो ये वीडियो मेरे इंडिया, शेरपा से मैंने यही बात बोली, ये वीडियो अगर मैं जिंदा नहीं जाती, ये वीडियो मेरे इंडिया पहुंचा देना, मेरे यूथ तक चला जाएगा। क्योंकि मैं चाहती थी कि 11 अप्रैल 2011 को मेरा एक्सीडेंट हुआ, 21 मई 2013 10:55 पे मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे थी। ऑलमोस्ट 1 से 2 साल के अंदर कैसे फाइनली उसने वीडियो भी बनाया। आप बोल रहे फटाफट अरुणिमा नीचे भाग। विद्यार्थी मित्रांनो, एव्हरेस्टवर ज्या फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी अरुणिमावर शेर्पा संतापलेला होता, तो फोटो बघा। आपल्या भारताचा तिरंगा घेऊन ती एव्हरेस्टच्या शिखरावर उभी आहे आणि यानंतर तिनं बनवलेला, शेर्पानं शूट केलेला जो व्हिडिओ आहे तो ऐका। सबसे बड़ा सपना पूरा हुआ, मैं टॉप ऑफ द वर्ल्ड पे हूँ। सबको ये मोटिवेशन देना चाहती हूँ कि हर आदमी अगर अपने लक्ष्य को बनाए तो वो कभी नहीं हार माने। विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारनं अरुणिमाच्या या अतुलनीय कामगिरीचा पद्मश्री देऊन गौरव केला। याशिवाय अनेक संस्थांनी तिला वेळोवेळी सन्मानित केलं। खूप ठिकाणी तिचा गौरव झाला। येऊया आपण पाठाच्या शेवटाकडे। शेवटचा परिच्छेद बघा। आता मी उतरू लागले होते। जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला। एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत, पण फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स यावर माझा पूर्ण विश्वास आहे। जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला। माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला। सावकाश आम्ही त्या डेथ झोन मधून सही सलामत खाली उतरलो। वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो। माझा दिवस अखेर आला होता। गिर्यारोहकाच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते। गिर्यारोहणाने मला खूप महत्वाचे काही धडे दिले। माझ्यात आत्मविश्वास जागवला, नेतृत्व, गटबांधणी याचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला। मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्वाचं वाटतं मला। आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं। तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं। एव्हरेस्ट उतरताना जास्त मृत्यू होतात असं म्हटलं जातं। अरुणिमाचा ऑक्सिजनचा साठा संपला होता।
पण अरुणिमा आपल्याला सांगते की लक, भाग्य, किस्मत या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता. ती असं म्हणते आपल्याला की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. भाग्य पण त्याच लोकांना साथ देतं की जे पराक्रमी आहेत. येता येता त्याला काय अनुभव आला, ज्या वेळेला तिचा ऑक्सिजन संपला त्यावेळेला काय अनुभव आला, ती काय सांगते ऐका. जैसे ही हम खड़े होते थे हम गिर जाते थे, जैसे ही खड़े होने की कोशिश तो गिर जा रहे थे हम। एकाएक शेरपा ने मुझे क्या क्या फटाफट वहाँ एंकर किया। उसने देखा और मुझे भी बोला कि हम लोगों ने देखा कि एक नीचे से एक ब्रिटिश क्लाइंबर ऊपर आ रहा था, लेकिन उसने भी देखा कि वेदर खराब है, विंड, क्योंकि उसने क्या, उसके पास 2 ऑक्सीजन था, उसने एक सिलेंडर को लिया, लगाया और दूसरे को वहीं फेंक दिया। शेरपा ने जब देखा मुझे एंकर किया फटाफट वहाँ, वो फटाफट नीचे उतरा और ऑक्सीजन लिया, लेके आए, मुझे लगाया और बोला कि अरुणिमा तुम बहुत लकी है कि तुझे एक ऑक्सीजन सिलेंडर मिला। वो बोलता कि सही में उसने बोला कि तुम बहुत लकी हो, लेकिन मेरे दिमाग में ये बात घुस नहीं रही थी कि क्या है, लक जैसी चीज को हम सच बताएं मानते नहीं है कि लक जैसी भी चीज कुछ है कि मेरा मानना है कि लक भी उसी का साथ देता है जिसके अंदर जीतने का जज्बा है। भाग्य वही है हमारा जो अगर लक और भाग्य हमारा वही है जो आज हम कर्म कर रहे हैं। हम छोड़ के, अगर जब मुझे साउथ समिट से बोला जा रहा था कि अरुणिमा वापस चली जाओ, अगर हम वापस आ गए होते तो क्या ये ऑक्सीजन सिलेंडर की बात होती? हम भी नहीं होती ही नहीं, क्योंकि हम वापस जा चुके थे। देखिए, ये सब बताने का हमारा सिर्फ एक मतलब है कि सिर्फ सब कुछ आप पर है। मित्रांनो, हा छानसा धडा इथं संपलेला आहे. अरुणिमापासून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तेव्हा हा धडा संपला, तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. हा गृहपाठाचे स्वाध्याय बघा. हे सगळे स्वाध्याय तुम्ही नीट समजावून घ्या. पान नंबर 42 आणि 43 पानावर हे स्वाध्याय आहेत. हे स्वाध्याय तुम्ही बघा आणि सोडवा. हा धडा तुम्हाला पूर्ण समजला असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया नव्या भागात नव्या अभ्यासासह. तोपर्यंत धन्यवाद.